आणि आता बातमी उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची। शरद पवारांना ठाकरे बंधूंच्या युतीची काहीही अडचण नसल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केलाय। मुंबईत मनसे आणि शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे असंही संजय राऊतांनी सांगितलं। काँग्रेसच्या हायकमांडशी सध्या ठाकरे बंधूंच्या युतीबाबत बोलणं सुरू असल्याचंही राऊतांनी स्पष्ट केलं। त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता ठाकरे बंधूंची संभाव्य युती होणार असल्याचे संकेत हे पुन्हा मिळालेले आहेत। मला असं वाटतं की शरद पवार साहेबांचा काय विषय तसं अडचणीचं नाही आहे। त्यांना महाराष्ट्राच्या भावना माहिती आहेत आणि दिल्लीतलं जे हायकमांड आहे, राहुलजी असतील, काँग्रेसचे अध्यक्ष असतील, मुंबई महाराष्ट्रात काय चाललं ही जशी आम्ही माहिती देतो दिली, तसं काँग्रेसचं राज्यातलं नेतृत्वही त्यांनाही माहिती देत असतं किंवा दिली असेल। विषय फक्त मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांचा आहे। आम्ही इंडिया ब्लॉक म्हणून एकत्र आहोत, आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत। मुंबईमध्ये ताकद ही शिवसेनेचीच आहे, 100% ताकद ही विरोधी पक्ष म्हणाल तर शिवसेनेची आहे। भारतीय जनता पक्षाकडे एक विशिष्ट वर्ग आहे आणि पैसे आहेत आणि सत्ता आहे। मुंबईवर पगडा मराठी माणसाचा होता आणि राहील, तो त्यांना नष्ट करायचा आहे। त्यांनी सातत्याने ते प्रयत्न सुरू केले, तो आम्हाला टिकवायचा आहे। आणि हे काम फक्त राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यावरच आपल्याला करता येईल, हे काँग्रेसलाही माहिती आहे। आणि आता बातमी आशिया चषकातल्या भारत पाकिस्तान या सामन्यामुळे